प्रतिस्पर्ध्याला लीलया गारद करणारा हा आहे औरंगाबादचा सुलतान. रिअल लाईफ मधल्या सुलताननं सिनेरसिकांची मनं जिंकली असली तरी हा रिअल सुलतान काही कमी नाही. हा आहे योगेश उंटवाल. कुराश या खेळात तो पारंगत आहे. कुराश म्हणजे लाल मातीतली कुस्ती आणि जुडोचा संगम. थोडे कुस्तीतले डाव, जुडोची मदत, त्यातूनच उदयास आला कुराश. भारतामध्ये हा खेळ फारसा लोकप्रिय नाही, परदेशात मात्र तो बराच लोकप्रिय आहे. योगेश भारताच्या संघाचं प्रतिनिधित्व करतो. उझबेकिस्तान मधल्या बीच कुराश इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये योगेशनं भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलंय. याशिवाय दक्षिण कोरियात झालेल्या वर्ल्ड मार्शल आर्ट मास्टरशिप स्पर्धेत त्यानं सिल्वर मेडल पटकावलंय. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 2-2 पदकं जिंकत देशाचं नाव उंचावणाऱ्या या सुलतानकडे सरकारसह कुणाचंही फारसं लक्ष नाही. कोरियाला जेव्हा रौप्य पदक मिळवलं तेव्हा असं वाटलं की आपण थोडंसं बॉडी थोडे हार्टबीट्स वाढले होते. आणि जेव्हा इंडियन फ्लॅग वर गेला स्वतःसाठी, म्हणजे इतके दिवस दुसऱ्यांसाठी बघितला फ्लॅग जाताना, फार कमी जातो भारतीय संघाचा फ्लॅग, तर भारताचा जेव्हा फ्लॅग वर गेला तेव्हा असं वाटलं होतं की आपण आज काहीतरी झालोय. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसंच योगेशची कुराश खेळातली चमक लहान वयातच पाहायला मिळाली. या कामगिरीनं त्याची आई आणि प्रशिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अभिमान वाटला म्हणजे सगळे सर्वच त्याला अभिनंदन करत होते. सगळ्यांना चांगलं वाटलं की बा हा त्याच्यात त्याला इंटरेस्ट होता की बा मी खेळणारच, मी जाणारच, मी सोडणारच नाही. की असे विद्यार्थी प्रत्येक कोचला मिळावे, म्हणजे आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं, आपल्या भारताचं नाव नेहमीच उंचावलं जाईल, हीच माझी इच्छा आणि माझा आशीर्वाद तर त्याच्याबरोबर तो अजून खेळेल. योगेश आता ज्युनियर कुराश टीमचा कोच आणि आंतरराष्ट्रीय रेफरी सुद्धा आहे. चमकदार कामगिरी करूनही सरकारनं दखल घेतली नसल्यानं योगेश हताश झालेला नाही. छोटेखानी व्यवसाय सांभाळून तो आपला खेळ करतोय. योगेश सारख्या खेळाडूंची यशोगाथा तरुणांपर्यंत पोहोचल्यास अनेक खेळाडू भारताला मिळू शकतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.